तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय.
अण्णाभाऊजी साठे यांची 105वी जयंती निमित्त आपण सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहोत। या सोजवळ्याच्या कार्यक्रमाला पाथर्डी तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय काशीनाथ पाटील लवांडे यांची अध्यक्षता लाभलेली आहे। आपल्या तिसगाव शहरचे लोकनिर्वाचित सरपंच इलियाजी शेख सर हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत आणि आपण सर्व समाज बांधव, गावातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामधील जी मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी समस्त संयोजकाच्या वतीने, मातंग समाजाच्या वतीने जे आहे आपलं हार्दिक आभार व्यक्त करतो। आदरणीय अण्णाभाऊजी साठे एक असं व्यक्तिमत्व जे सांगली जिल्ह्यातील वाटेगाव गावात जन्मलं 1 ऑक्टोबर 1920 साली। ज्या दिवशी या बाळाचा जन्म झाला, अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला, प्रसूतीची वेळ होती। अण्णांचे वडील भाऊ साठे या ठिकाणी आपल्या घराच्या बाहेर बसलेले होते। अण्णाभाऊचा जन्म याची वेळ, अण्णाभाऊ या धर्तीवर याची वेळ, ज्यावेळेस प्रसूतीच्या वेदना व्हायला लागल्या, थोड्या वेळात प्रसूती झाली। अण्णाभाऊंच्या आईने एक अविस्मरणीय असं रत्न या भारत देशाला, आपल्या महाराष्ट्र राज्याला दिलं। ज्यावेळेस हे बाळ जन्माला आलं तर बाळगुट्टी पाजायला पैसे या भाऊ साठेंकडे नव्हते। हताश होऊन दाराच्या बाहेर उभे राहिले, दाराच्या बाहेर बसले। रात्री 8-8:30 ची वेळ असावी। या ठिकाणी घोड्यांचा टाप करत आवाज येतो, घोड्यावर कोणीतरी येतंय। घोड्यावरून येणारा माणूस ज्या वेळेस जवळ येतोय, अण्णाभाऊ साठे यांचे वडील भाऊ साठे ज्यावेळेस दरवाजाच्या बाहेर उभा होते, बाळगुट्टी पाजायला बाळाला पैसे नव्हते, जवळ काही संपत्ती नव्हती, खूप ही गरिबीचं ते दारिद्र्य होतं, खूप ही गरिबीची परिस्थिती होती। अशा वेळेस जे घोड्यावरचा माणूस येणारा टाप येऊन अण्णाभाऊ साठेंच्या घराशेजारी थांबतो, घोडा थांबवतो, घोड्यावरून उतरतो। घोड्यावरून उतरत असताना ज्या वेळेस भाऊ साठेंच्या दरबारात जातो, ज्या वेळेस भाऊ साठेंच्या घरामध्ये जातो आणि विचारतो की माझी बहीण कुठे दिसत नाही। ज्यावेळेस भाऊ साठे आपल्या घरात त्यांना घेऊन जातात, घोड्यावरच्या येणाऱ्या माणसाला। घरामध्ये आल्याच्या नंतर ज्या बहिणीला भेटायला तो माणूस आलेला होता, घरामध्ये गेल्याच्या नंतर त्याचं आदरातिथ्य केलं जातं, त्याचं स्वागत केलं जातं आणि त्या ठिकाणी हे सांगितलं जातं की तुमची बहीण जी आहे तर एका नव्या बाळाला जन्म दिलेला आहे, तुम्ही मामा झालेले आहात। आणि या ठिकाणी ज्या वेळेस हे परिस्थिती निर्माण झालेली आहे, हे बाळ या जगात आलेलं आहे, हे अण्णा या जगामध्ये आलेलं आहे, लहानपणीचं आता जी प्रसूती झाल्याच्या नंतरची वेळ आहे, परंतु अरे फकीरा, तो येणारा माणूस जो होता तो फकीरा होता। तो म्हणतो फकीरा, तुझ्या बहिणीच्या बाळाला बाळगुट्टी पाजण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत। तो फकीरा नावाचा माणूस त्या ठिकाणी आपल्या झोळीमध्ये हात घालतो, जी झोळी आणलेली असती त्या झोळीमध्ये हात घालून काहीतरी सोन्याची वस्तू बाहेर काढतो आणि भाऊ साठेंना एकच विचारतो, एकच सांगतो की भाऊ, हा पैसा दुसरा कोणता नाही, आताच मी इंग्रजांकडून खजिना लुटून आलेलो आहे, हा क्रांतीचा पैसा आहे आणि हा क्रांतीचा पैसा घेऊन, हा क्रांतीचं सोनं घेऊन जे आहे ते भाऊ साठेंच्या झोळीत टाकतो आणि त्यांना सांगतो की या ठिकाणी हा क्रांतीचा पैसा आहे, हा क्रांतीचा पैसा विकून जे आहे बाळगुट्टी या बाळाला पास, नक्कीच तुझा मोगा जे आहे क्रांतिकारी झाल्याशिवाय राहणार नाही। गावचे सरपंच सर, आलेले सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, बराचसा वेळ झालेला आहे, तुम्ही उन्हात बसलेला आहात। आमच्या तब्येतीमुळं आणि आमच्या वयामुळं आम्ही थोडं सावलीत बसलो।
परंतु ते सुद्धा आम्हाला ते बरं वाटत नाही, कारण जी मंडळी उन्हात असते आणि उन्हाची चटके ज्यांना बसतात त्याला त्या वेदनेची जाणीव होत असते. आणि म्हणून आत्ता सांगितलं मनसूरभाईंनी की एक 100 वर्षापूर्वी समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, धर्मव्यवस्था हे साऱ्या गोष्टीवर आपण आज भाष्य करतो. त्या काळामध्ये असणारी व्यवस्था किंवा असणारी राज्यव्यवस्था, वर्णव्यवस्था, त्यातून फार मोठ्या वेदना, फार मोठं दुःख, फार मोठी संकट, फार मोठी उपेक्षा त्या दलित समाजाला, त्या वंचित समाजाला, एक गरीब माणसाला या ठिकाणी भोगावे लागलेले आहे. आणि म्हणून त्या मातीमध्ये, ज्या समाजामध्ये, ज्या रक्तामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, त्याच मातीतून शिक्षण नसताना सुद्धा तलवारीपेक्षाही लेखणीला जास्त धार असते. मी मला सांगितलं की तलवारीमध्ये 1, 2, 3, 4 माणसाचं आपण मूर्ती पाडू शकतो, परंतु लेखणी तिला एवढी धार असते की ती हजारोने लाखो लोकांच्या अंतःकरणामध्ये चेतना निर्माण करते, एक क्रांतीची ज्योत पेटवते. आणि म्हणून ही जी क्रांतिकारी माणसं होऊन गेले, त्यांचा इतिहास, त्यांचं चारित्र्य, त्यांचं लिखाण, त्यांचे विचार समाजाने कुठंतरी घ्यावे. मला कल्पना आहे की मी ज्या समाजासाठी बोलतोय, की ज्या लोकांसाठी मला बोलायचं, ती मंडळी इथं फारशी नाही आहे. ज्यांना माझ्यापेक्षा जास्त ज्ञान आहे, जे माझ्यापेक्षा जास्त समाजकारण, राजकारण याच्यावर भाष्य करू शकतात, व्याख्याने देऊ शकतात, या सारी मंडळी माझ्यासमोर आहे. त्यामुळे मी तुम्हाला शहाणा करायसाठी उभा नाही, परंतु मी आत्ताच सांगितलं की त्या समाजासाठी जीवाची, प्राणाची, आयुष्याची आहुती दिली. त्या समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, शिक्षणासाठी त्यांनी लोकांचे दगडं खाल्ले, शेण खाल्लं, कितीतरी भोग भोगले, तरी पण समाजासाठी आपण केलंच पाहिजे या भूमिकेतून ही मंडळी आपल्यासाठी उभा राहिली. मला कल्पना आहे की आपल्या गावामध्ये एक 700 ते 800 मंडळी दलित समाजाची आहे. परिसरामध्ये सुद्धा या मंडळीने आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे, आपण या असे सुद्धा निरोप पाठवले. आणि म्हणून की ज्या माणसाने, ज्या व्यक्तीने, ज्या महात्म्याने आपल्यासाठी एवढं करून ठेवलं, त्याच्या जयंतीची आठवण आपण पुढाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे वाढदिवस साजरे करतो. याच्यापेक्षा 10 पट गर्दी आपल्या चौकात असती. अरे ज्यांनी समाज उभा केला, ज्यांनी समाजासाठी लेखन केलं, साहित्य, कादंबऱ्या लिहिल्या, नाटकं लिहिली, पोवाडे लिहिले, शायरी केली, कलापथ्य केले आणि समाजाला जागा करण्याचा प्रयत्न केला. माझं आता वय 75 आहे. एक साधारण 40 ते 45 वर्ष पासून मी एक समाजकारण, राजकारण अशी तुमच्यासारखीच मला जरा गोडी असल्यामुळं मी या क्षेत्राकडे वळलो. आता सांगितलं कोणतरी वक्त्यांनी की तुम्ही पुढाऱ्या मागं फिरू नका, मागं फिरू नका, लाचारी पत्करू नका, गुलामगिरी पत्करू नका. हेच बाबासाहेबांनी सांगितलं, हेच अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं, एक विचारवंतांनी सांगितलं. परंतु 100 वर्षामध्ये सुद्धा आपण किती जागे झालो आणि पुन्हा किती गाढ झोपेत गेलो, तर आत्मचिंतन करण्याची प्रत्येकावर वेळ आली. तुम्ही लक्षात घ्या. मी माझी सांगण्यासारखी गोष्ट नाही तरी सांगतो. 72 साली ज्यावेळेस विधानसभेला काँग्रेसचं तिकीट मिळालं नाही रावसाहेब म्हस्केंना, आणि रावसाहेब म्हस्के अपक्ष उभा राहिल्याने लोकांनी त्यांना उभा केलं. एक सच्चा कार्यकर्ता, निष्कलंक कार्यकर्ता, शिक्षणामध्ये, सहकारामध्ये
एक समाजकारणामध्ये एक भरीव काम त्यांच्या हातून या तालुक्यात घडलं, या परिसरात घडलं. आणि म्हणून सर्वांच्या आग्रहाखातर ते विधानसभेला अपक्ष उभा राहिले. पैसा नाही, साधनं नाही. आणि अपक्ष त्यावेळेस 72 साली ते काँग्रेसची फार मोठी लाट, अगदी काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत गरिबी हटाव, जय जवान जय किसान, त्या घोषणांनी सबंध महाराष्ट्र काँग्रेसमध्ये, आपलं सबंध देश काँग्रेसमध्ये झाला असताना अपक्ष माणूस आपण उभा केला. आणि ज्यावेळेस प्रचाराची वेळ, तुम्ही कॉलेजला होतो 72 साली नगरला, की त्यावेळेस मी या ठिकाणी आलो. आणि माझा मित्र एक शिवाजी निवड म्हणून 11वीपर्यंत माझ्या बेंचवर आम्ही एकत्र बसायचो. त्यावेळेस तिची परिस्थिती आजच चांगली, त्यावेळेस परिस्थिती चांगली असल्यामुळे शंकरराव की तिने राजदूत गाडी घेतली होती. आणि त्या राजदूत गाडीला पेट्रोल घालण्यासाठी मी माझ्या हातातली अंगठी 6 माशाची शेवाळ्याकडे मोडली 72 साली. आणि रावसाहेबांचं पेट्रोलसुद्धा घ्यायचं नाही, आपल्या पैशातून आपण ते करायचं. आणि ते पैशातून आम्ही 72 साली रावसाहेब म्हस्क्यांचा प्रचार जिथं शक्य असेल त्या ठिकाणी जाऊन केला. याची जाणीव मी यासाठी तुम्हाला करून देतो की ज्यावेळेस की तुम्ही समाजाचे जी चांगली माणसं आहेत, की समाजाचं भलं करू शकता, समाजासाठी जीवाचं रान करू शकता, अशा माणसं मागं उभा राहायचं आहे. की जी माणसं, बाकीची तुम्हाला सर्वांना कल्पना आहे का अशा विचारामागं उभं राहायचं, का अशा लोकांमागं उभं राहायचं, ही वेळ विचार करण्याची आलेली आहे. आणि म्हणून त्या साऱ्या व्यवस्थेमध्ये मी सुद्धा या ठिकाणी 30 वर्ष सरपंच होतो, 40-45 वर्ष ग्रामपंचायत तुम्ही आमच्या हातात दिली. मला अभिमानाने या कार्यक्रमामध्ये सांगायला आनंद वाटतो की ग्रामपंचायतीची जेवढी जागा असेल, ते देवीकडचे असो, गावातले असो, कोठातले असो किंवा 296 मधले असो, जेवढे कुटुंब आहे त्याचे दुप्पट तिप्पट घरकुलं आपल्या गावामध्ये आपण आणले. म्हणजे एका कुटुंबाला कार्ड विभाजन झाल्यानंतर वडिलाला दिलं, मुलाला दिलं, नातवाला दिलं. कधी आम्ही सरकारने किंवा परिसरातील असणाऱ्या व्यवस्थेने कधी हात आखाडला नाही. ज्या ठिकाणी ज्या क्षणाला गरज लागेल हे सांगायची गोष्ट नसते, परंतु नवीन कार्यकर्त्याला ही जाणीव झाली पाहिजे की आपल्या मागे संकट काळामध्ये, आपल्या मागे ज्यावेळेस काही वेळ येते त्यावेळेस कोण उभा राहतो. कारण आता आपण एक जाती व्यवस्थेच्या पलीकडे आलेलो आहोत. तुम्ही समजून घ्या, 100 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी आणि आजची स्थिती वेगळी आहे. सरकारने आपल्यासाठी कायदे केले, सरकारने आपल्यासाठी आरक्षण ठेवलंय, सरकारने आपल्या शिक्षणामध्ये सुद्धा काही टक्केवारी ठेवली ॲडमिशनसाठी. तुम्ही सांगा, 59 साली या ठिकाणी हायस्कूल निघलं. आपल्या गावातल्या मातंग समाजाच्या किती मुलांनी 12वी केली, किती मुलांनी ग्रॅज्युएशन केलं, किती मुलांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, आकडा सांगा. ते का होऊ शकलं नाही? 70 वर्षाच्या काळामध्ये शिक्षणाची व्यवस्था, हायस्कूल आलं, कारखान्यात कॉलेज निघालं, पाचोडीला कॉलेज आहे, याला कोण जबाबदार आहे? पालक, व्यवस्था, मुलं, कोण जबाबदार आहे? आम्ही भाषणं करून जातो. माझं भाषण म्हणजे कोणत्याही स्टेजवर भाषणकर्त्याला आपण विचारलं पाहिजे की बाबा तू गरिबासाठी निदान 4 गोष्टी केल्या तुझ्या आयुष्यामध्ये की ज्या त्या गरिबाला आयुष्यभर आठवण राहील, एवढ्याच सांग. भाषणं करणं खूप सोपं आहे, व्याख्यानं देणं खूप सोपं आहे, पण त्या आजारावर, त्या दुःखावर, त्या संकटावर जेव्हा आपण फुंकर मारतो, त्यांच्या कुटुंबापर्यंत जातो, ते दुःख ऐकून घेऊन ते निवारण करण्याचा प्रयत्न करतो आपल्या आपल्या परीने, त्यावेळेस त्या माणसाला तुमचं प्रेम कळतं, तुमचं अंतःकरण कळतं, तुमचं जिव्हाळा कळतं. पण लोकशाहीच्या राजकारणामध्ये आता सांगितलं एका वाक्याने की कुणी येतो ते फक्त मतासाठी, ते डोक्यातून काढून टाका. सारेच मतासाठी येत नाहीत आणि सारेच मतासाठी काम करीत नाहीत. अशा अनेक महापुरुष होऊन गेले देशामध्ये. हा बुद्धाचा देश आहे, हा भगवान महावीरांचा देश आहे, हा ज्ञानेश्वरांचा देश आहे, हा तुकाराम महाराजांचा देश आहे,
हा नामदेव महाराजांचा देश आहे, हा एकनाथ महाराजांचा देश आहे, हा गाडगे महाराजांचा देश आहे. कितीतरी तुम्ही सांगा की एवढं संतांचे विचारवंतांची खाण हा देश आणि हा महाराष्ट्र आहे. तिने किती लिहिलंय, किती सांगितलंय, तरी सुद्धा आपल्याला ज्ञानेश्वर 12व्या शतकात झाले, 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज झाले. परंतु तुम्ही सांगा त्यावेळेची समाज व्यवस्था, त्यावेळेस समाजामधलं एक सौजन्य म्हणा, एकमेकाबद्दलचं प्रेम म्हणा, त्याची आठवण करा. आणि आज समाजामधलं ते द्वेष आहे, एकमेकाबद्दल शंकेने पाहण्याची जी भूमिका तयार झाली, सत्ता आणि पद आणि हे मोठेपण फार थोडे दिवसासाठी असतं. परंतु ज्यावेळेस प्रत्येक समाजाचा, या देशातील प्रत्येक नागरिकांचा, आपल्याही गावामध्ये 22 ते 24 जाती आहेत, एवढ्या समाजाला जे डोंबारी आला तरी आपण त्याला ग्रामपंचायत जागा दिली, त्याला घरकुल दिले. ही मंडळी आली, ही घिसळी कंपनीला आहे आमचा एक नेता कार्यकर्ता, त्याला आपण जागा दिल्या, घरकुलं दिले, जी व्यवस्था, पाणी दिलं, लाईट दिली, कारण त्या या देशावर सुद्धा त्यांचा अधिकार आहे. मी जरी सरपंच असलो म्हणून मी या देशाचा मालक नाही, मी या गावाचा मालक नाही. हे गावाचे मालक, या देशाचे मालक जनता आहे, ती गरीब असो आणि कुणी असो. आणि म्हणून गरिबाच्या भल्यासाठी बोलून नाही, कृतीतून जर तुम्ही काहीतरी करीत असाल, समाजाचे डोळे उघडेल, समाजाचे कान उघडेल, समाजाचा मेंदू ठेपेवर आहे, लोकांना कळतंय कोण काय करतं आणि कोण काय करीत नाही. आणि म्हणून मला एवढं सांगायचं की या कार्यक्रमाच्या निमित्तानं आत्ता माझ्या अगोदर काही अण्णाभाऊ साठेबद्दल सर्वांनी सांगितलं, मी ती रिपीट करीत नाही. परंतु त्यांची आठवण, त्यांनी केलेल्या चळवळी, संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी दिलेले योगदान, या साऱ्या गोष्टीची आठवण केल्यानंतर एवढा मोठा माणूस आपल्यासारख्या समाजाच्या गरीब घरात जन्माला आला आणि देशामध्ये नाही रशियापर्यंत त्यांनी आपलं नाव पोच केलं. त्या माणसाच्या जयंतीसाठी निदान आपल्यासमोर 200 जरी माणसं दिसले असते तर आम्हाला समाधान वाटलं असतं, तुम्हाला समाधान वाटलं असतं. परंतु माणसं सापाच्या खेळाला जास्त जमतात, डोंबराच्या खेळाला जास्त जमतात. इकडे भांडणं झाले ना, आत्ता आडा झाला ना तर कमीत कमी 1000 लोक त्या चौकात तुम्हाला दिसतील. एवढी लोकांची मानसिकता बदलली. पण जे कानावर चांगलं पडावं, चांगलं कानावर ऐकावं, त्याच्यातून काहीतरी आपण बोध घ्यावा, त्यातून आपण काही पुढं जावं, ही भूमिकाच लोकांची राहिली नाही. आणि म्हणून ज्यावेळेस त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सारी मंडळी माझ्यापर्यंत आली, त्यांना सांगितलं की हा विचार, हा माणूस, हा विषय फक्त एका समाजापुरता नाही, तर संबंध समाजासाठी या माणसाचं कार्य आहे. तुम्ही गावातल्या साऱ्या पक्षाच्या, साऱ्या कार्यकर्त्यांना निरोप द्या, साऱ्या व्यापाऱ्यांना निरोप द्या, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य, सरपंच, चेअरमन यांना निरोप द्या. गावागावामध्ये आपले जे मित्र आहेत, कोणते आपल्या म्हणजे विचाराचे म्हणा, आपल्या संघटनेचे म्हणा, आपल्या समाजाचे म्हणा, की ज्यांच्या मनामध्ये काहीतरी उर्मी आहे की मला काहीतरी करायचं आहे समाजासाठी, अशांना निरोप द्या. आणि जर इथं व्यवस्था होत नसेल तर आपण हायस्कूलमध्ये मुख्याध्यापकाची गाडी घेऊन त्यांना सांगू की आम्हाला 2 तास मैदान द्या, तिथं सावली आहे, व्यवस्था आहे. त्यांनी सांगितलं की पुष्कळ व्यवस्था आपण केलेली आहे. ठीक आहे, रोज सावली असते, पण आज थोडंसं ऊन पडलं. असो, मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला एवढंच सांगायचं की लोकशाही हा आपला आत्मा आहे. निवडणूक ही होणारच आहे, प्रत्येक ग्रामपंचायत असो किंवा लोकसभेचं असो. पण जर गावाचं वातावरण, गावाची शांतता, गावाचं एकमेकाबद्दलचं प्रेम, एकमेकाबद्दलचा विश्वास तुम्ही ते कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमची प्रगती, तुमची समृद्धी तुमच्या एकीमध्ये, तुमच्या विचारामध्ये, एकमेकाच्या हातात हात घालून चला. तुम्हाला कल्पना आहे की ज्या वेळेस काही मंडळी व्यापारासाठी या गावात आली, ती 40 वर्ष झाली असतील, मी 78 साली सरपंच झालो पहिल्यांदा, तर त्यावेळेस मी सांगायचो आपल्या लोकांना की बिडीसुद्धा उधार घेऊ नका कोणाकडून.
त्या दुकानदाराला सांगितलं की तुला कोणी त्रास दिला तर आम्हाला सांग. हे सांगायच्या गोष्टीनं का की मला कल्पना होती की येणारा व्यापारी, येणारा नोकरदार, येणारा या ठिकाणचा पाहुणा कोणी असू, त्याला आपण जर संरक्षण दिलं, त्याला आपण आधार दिला, त्याला विश्वास दिला तर तो या ठिकाणी मन मोकळेपणाने व्यापार करू शकतो. आपले व्यापार जर वाढले तर चलन वाढतं, आर्थिक व्यवहार वाढतो आणि त्याच्यातून एक समृद्धीच्या दिशेने ते गाव समाज वाटचाल करीत असतो. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यापाऱ्यांना सुद्धा, गावकऱ्यांना सुद्धा, कार्यकर्त्यांना सुद्धा एक विनंती करीन की जीवनामध्ये आपण आपला प्रपंच, आपली पुढची पिढी समृद्ध करण्यासाठी, चांगली होण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी कष्ट करीत असतो. शिक्षणातून, संस्कारातून, त्याच्या बुद्धिमत्तेतून माणसं पुढे जात असतात. पण काही कुटुंब, काही मंडळी अशी असते की त्यांना आधाराची गरज असते. आणि म्हणून की परमेश्वराने आपल्याला जे दिलंय, आपण जे आलो त्या जगामध्ये, परमेश्वराने आपल्याला सर्व काही देऊन पाठवलं. हात दिले, पाय दिले, मेंदू दिला, विचार करण्याची शक्ती दिली. पण आपण ती वापरली नाही, ती शक्ती वापरली नाही, ती बुद्धी वापरली नाही आणि चुकीच्या दिशेने आपला प्रवास जर सुरू केला तर तुम्ही सुखी जीवन जगू शकत नाही आणि इतरांना सुद्धा तुम्ही सुखी जीवन जगू देणार नाही. आज अवस्था आणि परिस्थिती देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये सबंध पाहिली की जुनं एक म्हण म्हातारे माणसं मग आपल्याला सांगायची, काठीला सोनं बांधलं तरी काठीपर्यंत जायला भीती वाटत नव्हती, एवढं काय आणि सुव्यवस्था भक्कम होती. आज आपण पाहतो की दिवसा ढवळ्या सोनारे जो कोण लुटले जाते, ते पाहिलं आपण श्रीरामपूर असू, राहुरी असू, कोपरगाव असू, दिवसा महिला चालल्या असताना तिथं मंगळसूत्र घेऊन मोटरसायकल पळत सुटतो. पुढे गेला बुद्धाचा विचार, पुढे गेला भगवान महावीरांचा विचार, पुढे गेला ज्ञानेश्वरांचा विचार, पुढे गेला तुकाराम महाराजांचा, पुढे गेली बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आचारसंहिता, पुढे गेले कायदे, पुढे गेले नेते, पुढे गेले व्यवस्था, पुढे गेले समाजधोरणी, पुढे गेले कार्यकर्ते. आणि म्हणून या व्यवस्थेमध्ये भाषण करून बदल होणार नाही. तुम्ही तुमच्यापासून बदल करा. तुम्हाला पुढची पिढी आपली सुखी जगावं, आनंदाने जगावं, त्या जगण्याचा आनंद त्यांनी घ्यावा, इतरांना द्यावा असं वाटत असेल तुम्ही शिक्षण घ्या. अडचण आली शाळेकडे जा, मुख्याध्यापकाला भेटा, शिक्षकाला भेटा. अडचण आली पुष्कळ दाते या गावामध्ये आहेत त्यांना भेटा, 100% तुम्हाला मदत करतील. परंतु तुमची जी सांगितलं फार वर्षापूर्वी जी शिक्षण घ्या, संघटित व्हा, संघर्ष करा आणि या व्यवस्थेच्या लोकांनी उभा राहा, हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. काय झालं ते सांगण्यात? किती उभा राहिले छाताडावर व्यवस्थेच्या, किती शिकले. अरे मी आता चुकून या वार्डामध्ये लोकांनी आग्रह केला, निवडून आलो. अरे आमच्या वार्डामध्ये विलेज वस्ती येते, अरे आपले 200 घर आहेत तरी त्याच्यात 4 पक्ष आहेत, त्याच्यात 10 ग्रुप आहेत. हे कशासाठी करतात? काय मिळवायचं आपल्याला? काय मिळवायचं नाही. हे खोटे मोठं पण आहे. शंकरराव मी कधीही तिकीट मागायला कोणी गेलो नाही, ना झेडपीचं ना पंचायत समितीचं ना काही कोणतं. येत्यांनी पक्षाने आग्रह केला, तुमच्यासारखीने मदत केली म्हणून इथपर्यंत आलो. आपला जन्म सत्तेसाठी नाही, आपला जन्म समाजसेवेसाठी. सत्तेसाठी जगणारे वेगळे, ज्यांनी राजकारण हा धंदा मानला, सत्ताहीन उपजीविकेचं साधन मानलं, ती पिढी वेगळी, ती घराणेशाही वेगळी, ती माणसं वेगळी, त्याचा अभ्यास करा. मी मागच्या एका सभेमध्ये कडले साहेब होते आणि सुजयदादा विखे होते. त्यांना सांगितलं आम्ही भिकारी आहोत, परंतु आम्हाला लोकशाही जीवन ठेवायची. ही लोकशाही जीवन ठेवायची असेल तर हे कणखरपणे नेतृत्व आपल्याला कोणाच्या एका माध्यमातून, गावातून, गटातून, गणातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून लोकसभेमध्ये पाठवावंच लागतं. पण ज्यावेळेस
अब्जपतीच्या विरुद्ध एखादा गरीब माणूस लढतो तर ती काय करायचं. म्हणून मी सांगितलं होतं की छत्रपतींनी सुद्धा त्यावेळेस अनेक खजिने लुटले आणि त्या लुटीतून सैन्य उभा केलं आणि सैन्य उभा करून स्वराज्याची स्थापना केली. आम्ही गरीब आहोत, आम्हाला कल्पना आहे की उद्या ग्रामपंचायती इलेक्शनला आता 10 लाख लागायला लागले. शंकरराव पंचायत समिती इलेक्शनला परदेशाला विचारू 10 लाख नाही कोण टाकतो. आज नाव टाकलं येईल नाही ते. जिल्हा परिषद इलेक्शनला मुसलमान विचारा किती खर्च झाला त्याकडे शंकररावचा आकडा माहीत असत. विधानसभेला विचारणंच नको आणि लोकसभेचा हिशोब करणंच नको की ज्यावेळेस अशी व्यवस्था लोकशाहीमध्ये आपण निर्माण केली त्यांनी नाही निर्माण केली. तुम्हाला लोकशाही जीवन ठेवायची असेल तुमचा माणूस कोण, तुमचा विचाराचा माणूस कोण, तो कोणत्या जातीचा आहे त्याचा सोडून द्या. या तालुक्याने माधवराव 1% सुद्धा समाजाने कोष्टी समाज त्याला आमदार केला 52 साली पहिल्यांदी. बाळासाहेब भारती हा ब्राह्मण समाजाचा माणूस ते सुद्धा या तालुक्याचा 0.5% सुद्धा ब्राह्मण समाज नाही या तालुक्याचे आमदार झाले. रावसाहेब म्हस्के अपक्ष आमदार झाले. काय की ज्या समाजासाठी जी जगतायत आणि जगण्याचा विश्वास लोकांना ते आपल्यासाठी जगतील तर अशा लोकांना तुम्ही पुढं करा. अशा लोकांच्या मागे ताकद उभा करा. अरे पैशाचा आज हे उद्या नाहीत. आज मी तुम्हाला एका मतासाठी 5,000 देऊ शकतो. अरे संध्याकाळी पेले उद्या खाल्लं परदेशी मोकळे झाले. पण 5 वर्षासाठी तुम्ही ज्यांच्या हातात सत्ता देता, ज्यांच्या हातात कारभार देता त्या माणसाचं मागचं बॅकग्राऊंड पहा, त्याचं कार्य पहा, तिने काय केलं काय करणार नाही त्याची वस्तुस्थिती समोर ठेवा. लोकांना कळू द्या. आणि म्हणून मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढंच सांगायचं की ज्या प्रत्येक समाजामध्ये निर्माण झालेले जे विचारवंत आहेत, विद्वान आहेत ते त्या लोकांचे विचार ऐकत चला. मी फकीरा कादंबरी लयच वाचली, मागच वाचली. त्यांची पहिली कादंबरी आज पेपरला आहे की वारण्याच्या वाड्यात काय असं काहीतरी ती पहिली कादंबरी 1951 साली लिहिली. अशा 80 साहित्य पुस्तकं, कादंबऱ्या, नाटकं त्यांनी लिहिले. त्यांची तुलना किंवा त्यांची बरोबरी आजचा साहित्यिक ते विद्रोह साहित्यिक होते जे ज्यांना वेदना होत आहेत, त्यांना त्रास होतोय, त्यांना जागा करून लढायची उमेद देणारी लेखणी त्यांच्या हातात होती. आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्रासारख्या लढ्यामध्ये सुद्धा की जे यश आलंय त्या यशामध्ये या शाहिरांचा सुद्धा फार मोठा वाटा आहे. तुम्हाला कल्पना आहे. ते अमरशेख असतील, गव्हाणकर असतील, तुमचे शाहीर अण्णाभाऊ साठे असतील, यांनी सबंध महाराष्ट्र जागा केला, हलवून टाकला आणि एक क्रांतीची ज्योत त्यांनी पेटवली आणि आपल्याला ती मुंबई मिळाली. आणि म्हणून त्या विचाराची जागर तुम्ही करीत चला. आणि समाजाला भाषणं देऊन व्याख्यान देऊन तुम्ही मोठं करू शकत नाही, शहाणं करू शकत नाही. आणि त्याच्यासाठी नेमकी तिथं जा, ते दुःख आहे का, जरा गरज काय ते पहा. चुकत असं तर समजून सांगण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कल्पना आहे की महात्मा फुल्यांच्या खुनाची सुपारी एका रामोशीला दिली होती तेवेच्या व्यवस्थेने. जे कर्मकांडाच्या विरुद्ध होते, जे हे साऱ्यांच्या व्यवस्थेच्या विरुद्ध होते, त्यांची मंडळी सुपारी दिली, त्यांचा काटा काढा. तर रामोशी या ठिकाणी महात्मा फुले झोपले होते त्या ठिकाणी गेला आणि तिने पाहिलं की आता याचा आपण काटा काढणार आहे, माझ्या हातून एक हत्या होणार आहे. पण शेवटी कोणी जरी असला तरी तो माणूस आहे. कधीतरी विवेक जागा होतो, त्याला परमेश्वर बुद्धी देतो. आणि तिने विचार केला की हा महात्मा वंचित समाजासाठी, स्त्रियांसाठी, गरिबांसाठी, विधवांसाठी काम करतो. शिक्षणाचा असो किंवा समतेचा असो किंवा स्वातंत्र्याचा असो किंवा, आणि अशा महात्म्याच्या आपण आपल्या हातून काटा काढणं, त्याला परमेश्वराने बुद्धी दिली आणि तिने त्यांना जागा केलं. आणि त्यांना नमस्कार घातला की मी असा आहे, मला अशा कारणासाठी सुपारी दिली होती, परंतु ती कृत्य माझ्या हातून घडलं नाही. ती परमेश्वराचे आभार मानतो. आणि त्या दिवसापासून तो माणूस महात्मा फुलाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या बरोबर राहिला, त्यांच्या सेवा करीत राहिला.
तुमचं मन स्वच्छ असेल, तुमचं मन प्रामाणिक असेल, गरिबीबद्दल खरोखर तुम्हाला कळवा असेल, तर तुम्हाला कोणी मारू शकत नाही. दरोडेखोर जरी आला तर सांगा नाही बाबा, दिलीप गांधी जरा उदार आहे, दानशूर आहे, याला जिवंत ठेवा. हा जिवंत राहिला तर काहीतरी मला भुकेच्या टायमाला अर्धी भाकर हा देऊ शकतो. ही गोष्ट आपण याच्यापूर्वी महात्मा फुलेंची ऐकलेली आहे. आणि म्हणून की दरोड्यामध्ये लुटण्यापेक्षा, रस्त्यावर चोऱ्या होण्यापेक्षा, हे खिसे कापून पैसे वाहून चोरून जाण्यापेक्षा ही जी दरी आहे, ही दरी कमी केली तर तरच तुम्ही शांततेने सुखाने झोपू शकता, धंदे करू शकता, तुम्ही राहू शकता. जर ही शिकलेल्या माणसाच्या हाताला काम दिलं नाही, बेकारांना नोकरी दिली नाही, शेतीला पाणी दिलं नाही, शेतकऱ्यांची मुलं, कामगारांची मुलं, बेकारांची मुलं हे शिकले, त्यांना उद्योग काय, कोणाकडे किती आहे आणि ते कसं लुटता येईल, एवढंच प्लॅनिंग इथून पुढच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आणि भविष्यामध्ये प्रत्येक गावात झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटायला लागलं. आणि म्हणून ही व्यवस्था बदलायची असेल प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात, ते एक शब्द आला आहे बीड जिल्ह्यातून, कोणता, आका. तर हा आकार निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. झाले असेल तर ते नेस्तावून आपल्या हाताने कसे करता येईल त्यासाठी संघटित व्हा. आणि कोणत्याही गरीब माणसाला किंवा कोणत्याही एखादा अल्पसंख्याक असो किंवा बहुसंख्यक असो अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न सबंध गावाने करा. व्यवस्था कायद्याची, पोलिसांची, शासनाची तुमची मौत झाल्यावर, तुमचे 13वा झाल्यावर, तुमचं वर्ष झाल्यावर चौकशा, मग कोर्ट, निकाल 20 वर्षांनी, तोपर्यंत ती पिढी संपून जाते. आणि म्हणून तुमचा विश्वास असेल तर तुम्ही एकत्र या आणि साऱ्या व्यवस्थेमधले जे दोष आहेत, जे वाईट आहे, ते निपटून काढण्याचा प्रयत्न करा. एवढंच या निमित्तानं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. कारण आम्ही आज येत, उद्या नाही. मला तुम्ही आपण कीर्तनामध्ये ऐकतो की आत्ताचा श्वास माझा आहे किंवा प्रत्येकाचा आहे, पुढचा श्वास आपला नाही आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये मी किती कमवलं, कसं कमवलं, काय कमवलं, याला जगाला काही घेणे देणं नाही. परंतु तुम्ही जीवनामध्ये कसे वागलात, कसे जगलात, कसे बोललात. शेजारी उपाशी असताना तुम्हाला कळलं तर तुम्ही त्याला अर्धी भाकर दिली का? त्याला दुखण्याला पैसे नव्हते, तुम्ही त्याला 10-5 रुपये मदत केली का? दवाखान्यापर्यंत नेलं का? त्याला पुस्तकाला पैसे नव्हते, त्याला कपड्याला पैसे नव्हते, त्या बाईला साडीला पैसे नव्हते, तिचा नवरा नेला, मुलं लहान आहेत, कमवते कोण